First, the money deposited in the bank or the money lent by a bank to a borrower is called the principal. Okay, principal. Second, at a rate of 8% per annum, Ishwari deposited rupees 50,000 in the bank for 6 years. Now we have to write the following things. First, principal, second, period, and third, rate of interest. So the principal is rupees 50,000. ओके, जी रक्कम आपण बँकेत ठेवली तिला आपण प्रिन्सिपल म्हणतो. सो प्रिन्सिपल इज 50,000 रुपीज. आणि किती कालावधीसाठी बँकेत रक्कम ठेवली आहे तर फॉर 6 इयर्स. सो पीरियड इज 6 इयर्स. देन रेट ऑफ इंटरेस्ट 8 रुपीज % per annum. So 8%. Okay. First example, Ajit Rao borrowed rupees 42,000 from a bank at a rate of 10% per annum. What is the amount he will return to the bank at the end of the year? In this example, principal म्हणजे एकतर बँकेकडनं आपण बॉरो केलेली रक्कम किंवा बँकेत डिपॉझिट केलेली रक्कम. मग इथे बॉरो केलेली रक्कम ती आहे प्रिन्सिपल इज रुपीज 42,000. देन rate is 10% per annum. That means that is 100 रुपीज जर आपण बँकेत ठेवले तर आपल्याला 100 रुपीज बँकेत डिपॉझिट आपण केले किंवा बँकेकडनं घेतले तर आपल्याला 10 रुपीज प्रत्येक वर्षाला बँकेला द्यावे लागतील. ओके, 100 रुपीजला किती 10 रुपीज हा रेट आहे. अँड पिरियड ॲट द एंड ऑफ द इयर म्हणजे पिरियड किती आहे 1 इयर. ओके, ॲट द एंड ऑफ द इयर म्हणजे वर्षाच्या शेवटी किती पैसे अजितराव परत करतील बँकेला म्हणजेच पिरियड दिला आहे 1 इयर. आता इथे जर नोटीस केलं तर प्रिन्सिपल अमाऊंट वाढली की इंटरेस्ट पण वाढतो. म्हणजे 100 रुपीजला 10 रुपीज आणि जसे जसे तुम्ही रक्कम वाढवाल 200 रुपीज केले तर 20, 300ला 30 असं प्रिन्सिपलच्या रेशोमध्ये आपला इंटरेस्ट वाढतो आहे. म्हणजे आपल्याला यांचा रेशो लिहिता येईल. तो लिहू आपण. 100 रुपीजला 10 रुपीज तर 42,000 रुपीजला किती तो आपण एक्स मानू. ओके, हे कसं लिहिलं समजलं का की आपण बँकेत 100% पर ॲनम याचा अर्थच असा आहे की वर्षभरासाठी 100 रुपयांना 10 रुपये व्याज. याचा लॉंग फॉर्म आहे % पर ॲनम. ॲनम म्हणजे इयर. वर्षभरासाठी 100 रुपयांना 10 रुपये व्याज. तर आपल्याला किती रुपयांचं विचारलं आहे 42,000 रुपीजचं. प्रिन्सिपल अमाऊंट वाढली की इंटरेस्ट वाढणार. जर 100 रुपीजला 10 रुपीज आहे तर 1000 रुपीजला 100 रुपीज असा वाढत जाणार आहे प्रिन्सिपल बरोबर इंटरेस्ट. यांचा मग रेशो आपल्याला लिहिता येईल. मग 100 रुपीजला 10 रुपीज इंटरेस्ट तर 42,000 रुपीजला एक्स मानू आपण. मग आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला काउंट करायची आहे. सो एक्स इज इक्वल टू 10/100 मल्टिप्लाइड बाय 42,000. ओके, आपण मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाइंग बाय 42,000 ऑन बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन. आता हे 0 गेले, हा 0 गेला. आता किती उरले एक्स इज इक्वल टू 10 मल्टिप्लाइड बाय 42.
दॅट इज एक्स इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 4200 रुपीज आपल्याला मिळतील. अँड एक्स इज इंटरेस्ट रुपीज 4200 ऑन 42,000 रुपीज. ओके. आता पुढे आपलं वर्षभराचं व्याज एवढं झालं आहे आणि बँकेला किती अमाऊंट परत करायला लागेल, तर हे घेतलेलं प्रिन्सिपल पण द्यावं लागेल आणि हे इंटरेस्ट पण द्यावं लागेल. मग प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट या दोन्ही अमाऊंट मिळून बँकेला परत करायच्या ना. मग प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल आहे 42,000 रुपीज, जे बँकेकडनं घेतलेच आहे आपण ऑलरेडी, आणि बँकेने आपल्याला त्याच्यावर किती इंटरेस्ट लावला आहे आपण कॅल्क्युलेट केलेला 4,200 रुपीज, तो मिळवायचा. मग ॲडिशन किती होईल 0 0 2 4 + 2 6. ओके. आणि हां, सो टोटल अमाऊंट रुपीज 46,200 रुपीज अजितराव बँकेला वर्षाखेरीस परत करतील. समजलं. आपण ॲडिशन का केली इथे, कारण आपल्याला एक्झाम्पलमध्ये विचारलं आहे